आतापर्यंत पहलगामच्या हल्ल्याचा बदला म्हणून ऑपरेशन सिंदूर भारताने राबवला आणि त्यानंतर सातत्याने पाकिस्तानकडूनच प्रत्येक वेळेला शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे। एलओसी वरती फायरिंग असेल किंवा ड्रोनच्या माध्यमातून हल्ले असेल आणि तोफगोळे टाकण्याचा प्रकार असो, हा पाकिस्तानच्या वतीने पहिल्यांदा करण्यात आलेला होता आणि त्याला भारतीय लष्कराच्या वतीने उत्तर देण्यात आलेलं आहे। भारताची एअर डिफेन्स सिस्टीम ही स्ट्रॉंग आहे, ती सुवर्ण कवच म्हणून भारतासाठी काम करते आणि म्हणूनच कुठल्या नागरी वस्त्यांवरती खास करून परिणाम झालेला नाहीये किंवा मोठं नुकसान आणि जीवितहानी झालेली नाहीये। मात्र आतापर्यंत आपण पाहिले तर पाकिस्तानने जी सीमारेषेवरील शहरं आहेत किंवा जी राज्य आहेत त्या राज्यांना टार्गेट पाकिस्तानने केलेला आहे। पहिल्यांदा एलओसी वरचा अंधाधुंद गोळीबार असेल आणि त्यानंतर ड्रोनच्या माध्यमातून हल्ले असतील आणि मग तोफगोळे असतील आणि आता जी माहिती मिळते त्यानुसार जम्मू काश्मीर आणि उधमपूरमध्ये मिसाईलचा वापर सुद्धा पाकिस्तानच्या माध्यमातून केला जातोय। फायटर जेटच्या माध्यमातून ही मिसाईल डागले जात आहेत आणि पाकिस्तानच्या एअर स्पेसमधून ह्या शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे। भारतीय लष्कराकडून आणि भारतीय नौदलाकडून सुद्धा त्याला उत्तर जे आहे ते दिलं जात आहे। वायुसेनेच्या वतीने खास करून हे सगळं उत्तर दिलं जातं आणि एअर डिफेन्स सिस्टीमच्या माध्यमातून जे हल्ले होत आहेत आणि शहरांवरती हल्ले होण्याचा पाकिस्तान प्रयत्न करत आहे, ते सगळे हल्ले निष्क्रिय करून हाणून पाडण्याचा प्रयत्न भारताकडून केला जातोय। जवळपास 13 तास होत आलेले आहेत आणि कालपासून जवळपास सातत्यानं अशा पद्धतीचे आवाज धमाक्यांचे होत आहेत। जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यामध्ये मी उभा आहे आणि या जिल्ह्यामध्ये सुद्धा रात्री ड्रोनच्या माध्यमातून हल्ल्याचा प्रयत्न झालेला होता। राजौरीच्या अवकाशामध्ये हे हल्ले पाहायला मिळत होते, मात्र भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने ते हल्ले हाणून पाडताना सुद्धा आम्ही पाहिलेले आहेत आणि आता सकाळपासून जी माहिती मिळते त्यानुसार पाकिस्तानकडून मिसाईलचा वापर भारताच्या विरोधामध्ये केला जातोय। भारतातल्या नागरी वस्तीने टार्गेट करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जातोय, मात्र या मिसाईल सुद्धा भारताने हाणून पाडलेले आहेत। हे सगळे मिसाईल हल्ले जे आहेत ते निष्क्रिय ठरवलेले आहेत। जम्मू काश्मीर असेल, पूंछ असेल, राजौरी, कुपवाडा, कुनूर आणि या भागामध्ये सुद्धा अंधाधुंद फायरिंग जे आहे तो एलओसीवरती अजूनही होताना पाहायला मिळतं आणि पंजाबचा अमृतसर, चंदीगड परिसर असेल, त्याचबरोबर राजस्थान मधलं जैसलमेर असेल, या भागात सुद्धा शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्तानने केलेलं आहे आणि हीच राज्य आहेत जी पाकिस्तानच्या वतीने सातत्याने टार्गेट करण्यात आलेले आहेत। मात्र प्रत्येक वेळेला भारताकडून जी प्रेस ब्रीफिंग होते त्यामध्ये असं सांगण्यात येते की पाकिस्तानच्या सिव्हिलियन्सला आम्हाला टार्गेट करायचं नाहीये, मात्र पाकिस्तानकडून भारतातल्या नागरी वस्तींना टार्गेट केलं जातंय, धार्मिक स्थळांना टार्गेट केलं जातंय आणि त्यामुळे हा तणाव जो आहे तो दोन देशांमध्ये आता वाढतो आहे। अधिकृत युद्धाची घोषणा फक्त बाकी होणं अद्याप बाकी आहे, मात्र युद्धाची घोषणा होत नसताना सुद्धा आम्ही भारताविरोधामध्ये युद्ध पुकारलेलं आहे असं पाकिस्तानची भूमिका जी आहे ती सातत्याने पाहायला मिळते आहे आणि तशा पद्धतीचे हल्ले भारतावरती पाकिस्तानच्या माध्यमातून सुरू आहेत। या जम्मू काश्मीरच्या सगळ्या सेक्टरमध्ये आपण पाहतो की जम्मू काश्मीर जे राज्य आहे ते दऱ्याखोऱ्यात वसलेलं राज्य आहे आणि इथून खास करून पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन जे आहे ते सातत्याने होत आलेलं आहे। मात्र आता आपण पाहतो की अनेक शहरांच्या मध्यभागी सुद्धा फायरिंग आणि तोफगोळी जे आहे ते डागण्याचे प्रकार पाकिस्तानकडून केले जात आहेत।